ऑप्शन बाईंग करत असताना ट्रेडर्सना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आहे थिटा डिकेची. खरं तर ऑप्शन बाईंग आणि थिटा डिके यांना आपण वेगळं नाही करू शकत, पण या थिटा डिकेचा इफेक्ट आपल्या ट्रेडिंगवर कसा कमीत कमी होईल याच्यासाठी मी तुम्हाला आज 3 गोल्डन टिप्स देणार आहे. पहिली टिप, चूज राईट स्ट्राईक प्राईस. आपण फक्त ॲट द मनी नाहीतर इन द मनी स्ट्राईकवरच ट्रेड केला पाहिजे, कारण ॲज कम्पॅरेटिव्हली आउट ऑफ द मनी या स्ट्राईक प्राईजवर टाईम व्हॅल्यू खूप कमी असते. दुसरी टिप, ओनली ट्रेड इन ट्रेंडिंग मार्केट. ऑप्शन बाहेरचा लॉस का होतो माहिती आहे का, तर ते साईडवेजमध्ये पण ट्रेड घेतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा पण क्लिअर दिसेल की मार्केट एका रेंजमध्ये अडकलेला आहे तेव्हा तिथे ट्रेड घेणं आपण अवॉइड करायला पाहिजे आणि फक्त मार्केट जेव्हा क्लिअर डायरेक्शन दाखवेल तेव्हाच ट्रेड घेतला पाहिजे. तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, की जेव्हा पिन आय व्ही राईज झालेला असतोय, आय व्ही हाय झालेला असतोय ना, तेव्हा आपण ऑप्शन बाईंग करणं थोडंसं अवॉइड करायला पाहिजे. कारण आय व्ही जेव्हा पिन राईज होतो ना तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम पिन महाग असतात आणि सडन